नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह विल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत कुसुम गणेश जाधव या माऊलीला, गणेशजींना आणि संपूर्ण जाधव कुटुंबाला. पॉली हाऊसमध्ये अंजिराची शेती करणं, पारंपरिक शेती करता करता काहीतरी वेगळं करूया असं त्यांना वाटणं आणि मग असलेली नोकरी सोडून पुन्हा आपल्या शेताकडे वळायचं आणि शेतीमध्ये नवीन प्रयोग करून यशस्वी पद्धतीने अनेक उद्योजकांना सोबत घेऊन काहीतरी वेगळं करू पाहायचं, हे ध्येय गाठण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ तर आहेच, पण कुसुम वहिनींचीही तेवढीच मोलाची साथ आहे. पुन्हा गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. 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 आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने विचार केला तर त्याच्यातून ही जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट झाली ते सगळं परत तुम्हाला सगळं नॉर्मल व्हायला किती वर्ष गेली? साधारण ते फुल शेतीमध्ये ते सगळं नॉर्मल झालं होतं. ज्यावेळेस ते पॉली हाऊसचं सगळं नील झालेलं, पण त्याच्यामध्ये हा प्रयोग केला आणि हा सगळा प्रॉफिटेबलच. मग खर्च वजा जाता अगदी त्याला 20-30% फक्त 20% खर्च, 80% टोटल प्रॉफिटच राहील. मग हे तुमचं तयार केलेलं तुम्ही मार्केट करता कुठे? आता ह्याचं मार्केट आमचं पुणे मार्केटला, मुंबई मार्केटला, त्यानंतर आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे अख्ख्या भारतभर हा माल पाठवतोय. मग त्याच्यामध्ये दिल्लीला माल जातो, बेंगलोरला जातो, केरळला जातो, कर्नाटकला जातो, हैदराबादला जातो, त्यानंतर सुरतला जातो, अहमदाबादला जातो, महाबळेश्वरला जातो. तुम्हाला गंमत सांगतो, होम मिनिस्टरच्या या टप्प्यावर जेव्हापासून एपिसोड सुरू झाले, वेगवेगळे प्रयोगशील शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधायला लागलो, तेव्हा जसजसे आम्ही गप्पा मारतोय ना तसतसं माझ्या शेतीचा प्रकार बदलायला लागतोय. म्हणजे मला सुद्धा ना तुमच्याकडून शेतकरी व्हायला लागतंय. म्हणजे मगाशी मला मत्स्य शेती करावीशी वाटायला लागली होती, आता मला अंजिराची शेती करावीशी वाटायला लागली. म्हणजे किती प्रेरणादायी ही सगळी मंडळी आणि व्यक्तिमत्व आहेत हे मला या वाटून सांगायचं आहे की अत्यंत कठीण वाटणारा हा प्रवास किती सोप्या पद्धतीने ते उलगडून सांगतायत. आणि म्हणूनच या पुढच्या पिढीला सुद्धा आता आपण शेतीकडे वळलं पाहिजे असं वाटू लागलं आहे. तर आम्हाला वाटलं तर त्यात बिघडलं कुठे? तर म्हणजे खरंच आहे की आज तुम्ही सुद्धा त्या पुरंदरमध्ये राहून तुम्ही अशा पद्धतीची शेतीचा एक प्रयोग तयार केला आणि त्या प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आता किती जण तुमच्या पावलावर पाऊल टाकून निघालेत पॉली हाऊसमध्ये अंजीर करायला? माझे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ भारतभर पाहिले जातात आणि फक्त पुणेमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही शेतकरी माझा प्रयोग पाहायला येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक फोन करून अपॉइंटमेंट घेऊन येतात. मी राहायला पिंपरी चिंचवडला आहे, पण मी पिंपरी चिंचवडवरून गुरोळीला पुरंदर तालुक्यातली शेती करतो. मग ज्यावेळेस मला फोन येतात, माझा मॅक्झिमम वेळ मी शेतीवरच देतो. माझा बिझनेस सांभाळून मी जास्तीत जास्त वेळ माझ्या फार्म हाऊसवर असतो. आणि तुम्ही कशी मदत करता? आम्ही सुट्टी असेल मुलांना त्यावेळेस मी जाते. अंजीर खायला? नाही नाही, मग काम करायला. काम करायला तुम्ही जाता? आता हो, माझा मुलगा पण, मुलगी पण, माझा मुलगा मंदार, नूतन आणि मिसेस, माझी आई, माझं भावंड, सगळे ज्यावेळेस तिथं असतात त्यावेळेस सर्वच जण आम्ही एकजुटीनं खूप तिथं काम करतो. किती मस्त वाटतंय मला हे ऐकून की पॉली हाऊसमध्ये अंजिराची शेती करायची आणि ती शेती करत असताना इतकं छान पीक आज म्हणजे भारतभर जात आहे. लवकरात लवकर साता समुद्रापार नक्कीच पोहोचेल, कारण पुढची पिढी पाठवून सज्ज होते आहे आणि आत्ताच ती साता समुद्रापार निघालेत. इस्रायल, जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आहे तिथल्या प्रगत शेतीचं आणि प्रयोग त्यातले बघून इथे येऊन करून आपल्या शेतकरी बांधवांना त्याच्यासाठी हातभार लावायचा. किती मस्त वाटतंय मला. काय सुनेबद्दल सांगावं, कशी आहे सून? नाही, सून चांगली आमची. म्हणजे अशी लेकीवाने लेकच आहे आपली. हो का? कशी वागते? कशी नाही, चांगली वागते. नाही चांगली वागते म्हणजे? चांगली वागते हो. चांगली वागते हो. आवाज वाढला बघा लगेच कसा. नाही, सगळं लेकीवाने सगळं आई आई करत राहते पोरांना यायला सगळं. आणि आम्ही पहिलं लहानपणी हे लहान होते तसं लय गरिबी होती आमची. लय कष्ट केलंय आम्ही. गरिबीत दिवस आमचं हे पुढं आले ते चांगलं. पण त्यांनी मगाशीच सांगितलं की सून गृहलक्ष्मीच्या पावलानं घरात लक्ष्मीची पावले नाही आणि तुमच्या कुटुंबाची भरभराटीला सुरुवात झाली. हा, गरीबच होते आमचे. हे ठरलं लगीन बघून आलं, तिथून पुढचं आमचं चांगलं होत गेलं. चांगलं झालं ना? मग खुश आहात ना तुम्ही? खुश आहे, समाधानी आहात? हा. परत भावांना शिकवलं तिकडं नोकरीला, कोणाचं गॅरेज, कोणाचं याचं हे मोठ्याचं हे दिलं, बारक्याला हे करून दिलं, आपलं दुकान टाकून दिलं इलेक्ट्रिकचं. परत त्यांना जागा घेऊन दिली, सगळं त्यांचे लग्न पण त्याने केली. आई ग, किती कौतुक आहे बघा आईला. हा, किती मस्त. यापेक्षा वेगळा आशीर्वाद तो काय. किती आईला कौतुक आहे. हे कौतुक आणि तुम्हाला सांगतो हे जे आशीर्वाद आहेत
हे कित्येक करोड रुपये खर्च करून सुद्धा मिळणार नाही, एवढं समाधानाचे आशीर्वाद आहे. त्यामुळे तुमचीच शेती नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. कसं वाटतंय दादाबद्दल, खूप तुमच्या छान मोठ्या वाटतंय. भावाबद्दल? हा, आई भाऊ एवढं असा तर असा लाखात एक माझा भाऊ आहे. म्हणजे एक दगडाला देव पण जो तयार करू शकतो तो माझा भाऊच करू शकतो. म्हणजे आम्ही सायकल सुद्धा घेण्याची आमची ऐपत नव्हती. आज आम्ही प्रत्येकजण फोर व्हीलर, प्रत्येकाच्या प्रॉपर्टी आहेत आणि प्रत्येक जणाचे इन्कम सोर्स चांगले आहेत. असा माझा भाऊ आहे. काय असा भाऊ सगळ्यांना मिळावं, असा भाऊ कुणाला म्हणजे नशिबवाल्यांनाच मिळू शकतो फक्त. क्या बात आहे, वा वा. आणि वहिनीबद्दल काय म्हणणं? वहिनी म्हणजे माझ्या आईसारख्याच आहेत. मी लहानाचं मोठं त्यांच्यापाशीच झालो. माझं 10वी शिक्षण झाल्यानंतर मी त्यांच्यापाशीच राहिलो. शिक्षणापासून तर माझ्या लग्नापर्यंत सर्व त्यांनीच हेल्प केली मला. म्हणजे माझं लग्न ठरवण्यापर्यंत सुद्धा त्यांचाच खूप मोठा हात आहे. तर हे भाऊ असून त्यांनी लहान भाऊ असं कधी समजत नाही. आम्ही एक मित्रासारखेच राहतो. म्हणजे आज सुद्धा आम्ही गप्पा मारतो तर एक मित्रासारखेच गप्पा मारतो. माझे काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना शेअर करतो. त्याच्यावरती काय सोल्युशन असेल तर सगळं सोल्युशन तुम्ही काय माझं करता मोठं. आता? माझं मोबाईलचं शॉप आहे आणि इलेक्ट्रिकचं शॉप आहे. कुठे? पिंपरी पिंपरी चिंचवडला. ते करता करता मी त्यांच्या मागोमाग शेतीकडे वळालेलं आहे. वळाले आणि का? हो, आता शेतीत जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. म्हणजे लॉकडाऊन आलं ना तर लॉकडाऊनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कळतं की आपली माणसं कोण आहेत, आपल्याला जाणून घेणार समजणारा कोण आहे. तर माझं पहिलं बोट यांच्याकडे जाईल की लॉकडाऊनमध्ये कोणी उभं जवळ नाही केलं तर ह्यांच्यापाशी मी राहून पूर्ण माझं लॉकडाऊन पूर्ण त्यांच्यापाशीच घालवलं. दाजी बोला. त्यांची साथ चांगली आहे. आमची मेवणी. मेवणे, तुम्ही काय करता? मी शेतीच करतो. तुम्ही कसली शेती करता? आमच्याकडं अंजीर, सीताफळ, डाळिंब शेती. सगळी शेतीच करता? हो, शेतीच करतो. आमचा भाऊ आहे ना लाखात एक आहे. आमची भाऊ आणि भाऊज आहे ना आई वडिलांच्याच जागी आहे आम्हाला. तिघं भाऊ भाऊ आहेत ना असे म्हणजे फ्रेंडली एकदम मित्रासारखेच राहतात आणि आई वडिलांची सुद्धा चांगली सेवा करतात. परत आम्हाला पण असं गेलं तरी चांगली म्हणजे चांगले जपतात. पण वहिनी जास्त चांगली आहे की भाऊ? दोघही. नाही एकच सांगा. नाही दोघही. नाही हे काय एकच सांगायचंय, खेळ आहे तो. एक नाव. दोघे पण आमचे भाऊ इतके भारी येतात, भाऊजया पण सगळ्या चांगल्या येतात. हो का? अरे वा वा. आमचं कुटुंब म्हणजे ना हसत खेळत सगळं. तसेच हसत राहा ही प्रार्थना आहे. मी स्वप्ना गायकवाड. माझं दीर लागतात आणि माझं लग्न होऊन 9 वर्ष झाले. तर आम्ही सगळ्यात पहिले नवीन लग्न झालं तर नानांच्याच घरी गेलेलो आणि एक छोटासा किस्सा होता की मी मुंबईला राहते तर आपल्याला प्राणी म्हणजे थोडंसं जवळ जाणं वगैरे थोडी भीती वाटते. तर आम्ही एक आत्यांच्या घरून आम्ही एक शेळी घेऊन गाडीतून त्यांच्या गुरुडीला गेलेलो. तर तो किस्सा माझ्यासाठी फार लॉंग लास्टिंग आहे की म्हणजे ती शेळी मी पूर्ण रस्त्यावरती बघत होती की ती काय करते. आणि त्यांच्यासाठी ते एक फार म्हणजे एक म्हणजे खूप त्यांना ते म्हणजे एकदम ते त्या प्राण्यांना एकदम आपलंसंच असतं त्यांना. ते आपल्याला मुंबईच्या लोकांना एकदम फार वेगळं वाटतं. तो एक किस्सा मला खूप लक्षात राहतो. नमस्ते सर. मी मंगेश गायकवाड. मी CA आहे स्वतः. त्यांच्याकडे बघितलं की मला एकच शब्द आठवतो, पॅशन. म्हणजे मला आठवतं म्हणजे शेतीला घेऊन किंवा स्पेशली अंजिराच्या कोणत्याही गोष्टीला घेऊन जेवढी पॅशन मी त्यांच्यामध्ये बघितली ना, मी आज कुठेही कोणत्याही माणसामध्ये पाहिलेली नाही. आणि ॲज अ व्यक्तिमत्व ते माझे गुरुच आहेत माझे. त्यांनी मला एकच सांगितलं की मग जे काय करायचं आयुष्यात पॅशनेटली करायचं. आणि तेच पॅशन आज त्या माणसाला शून्यातून आज ते कुठे आय थिंक कंट्री लेवलला, ग्लोबल लेवलला जातील, ज्याप्रमाणे ते दोघं बोलत आहेत. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं. किती छान. माझं नाव बापूसाहेब जाधव. मुळगाव वाघोली. त्यांचं गाव गुरोळे. माझ्या मिसेसचं आजोळ गुरोळे गाव पुरंदरमधलं. पिंपरी चिंचवडला मी नोकरीनिमित्त आलो. म्हणजे पहिल्यांदा कॉलेज म्हणून केलं, नंतर नोकरी केली आणि त्यावेळेला आमची तिथं ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मी त्यांच्यामधले गुण पाहिले. खूप असं हुशार व्यक्तिमत्व. मी म्हटलं आपला स्वतःचा मेंदू दुसऱ्यासाठी झिजवायचा नाही, आपण काहीतरी व्यवसाय करू. मग त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्यांचं हॉर्टिकल्चर झालेलं होतं. तर म्हटलं मग तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? ते म्हणले मला नर्सरी टाकायची, भांडवल नाही काय नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्या इथं ओळखी आहेत, जागा वगैरे भाड्याने घेऊन ते करते. मला म्हटले तुम्ही आपण दोघं जण एकत्र करूया. म्हटलं माझा तो व्यवसाय नाही, मला त्यातलं काय माहीत नाही. म्हटलं तुम्ही साथ दिली तर आपण दोघं एकत्र करू. ठरलं. मग दोघांनी नर्सरी चालू केली. माझी 1 गुंठा जागा होती, त्यात ती जागा पुरेना म्हणून दुसरी 2 गुंठे भाड्याने घेतली. त्यात व्यवसाय चालू केला. त्यानंतर मग कंपनीच्या अशा छोट्या छोट्या कंपनीची गार्डनची कामं घेतली आणि तो व्याप एवढा वाढला
की वेळ मिळेनासा असं झालं. माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, त्यांना म्हटलं आता तुमचा तो व्यवसाय तुम्ही तुमचा सांभाळा, मी माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये मी पुढं जातो, तुम्ही तुमच्या व्यवसायात पुढं जा. आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही मागं वळून न पाहिल्यामुळं क्या बात. त्यानंतरची आमची मैत्री एवढी घट्ट झाली. मराठी माणसं आहोत, एकमेकांना धरून पुढं गेलो तर व्यवसायात निश्चितपणे प्रगती होते. आणि शून्यातून आपण काय करू शकतो, किती मोठं विश्व तयार करू शकतो, हे आमच्याकडं पाहून लोकांनी निश्चितच आमचा आदर्श घेतील. पूर्ण भारतभर तर फिरून झालेलंच आहे, पण जगाला सुद्धा गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास अभ्यास टूर म्हणून जवळपास 35-40 देशांच्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्ही तिथला शेतीविषयक असेल, कन्स्ट्रक्शन विषयक असेल, सर्व प्रकारचा अभ्यास करून प्रगती करत आहोत. मी गायत्री जाधव. आता सर्व तर बोलले, खूपच छान बोलले. त्यांनी कष्टही भरपूर केलेत. आमचे ह्यांचे बी कष्ट आहे. म्हणजे मित्र त्यावेळेस एकत्र होते, आमची काही जास्त ओळख नव्हती, पण ते दोघंजण एकत्र आल्यामुळे फॅमिली एकत्र आल्या. ही मुलं बिलं म्हणजे सगळे आमची मुलं त्यांची मुलं एकसारखी तशी राहू लागली. कष्टाने म्हणजे म्हणतात ना, मैत्री वाढली, येणं जाणं, म्हणजे आमच्या असे घरातल्यासारखे संबंध झाले त्यांचे आमचे. आणि मग सगळे गावाकडे ह्यांच्या घरी गेले की म्हणजे मला मुलीसारखंच समजतात त्यांच्या इथं गेले तरी. पण ह्यांचे कष्ट भरपूर आहे, ह्याचं फळ त्यांना मिळालंय छान. त्यात म्हणजे आनंद आहे आम्हाला. किती छान बघा, एका कष्टातून उभा राहिलेला व्यवसाय. नोकरी करता 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 पुन्हा ते पाय वळले आपल्या शेतीकडे, त्या मातीकडे, त्या बांधाकडे. तो बांध म्हटल्यानंतर काय चेहरा खुलतोय एवढा. बांध म्हणजे मातीचा बांध असतो ना. तुम्ही काय इतक्या लगेच लाजला? 23 वर्षापूर्वी इतक्या गोड लाजल्या नसतील अशा लाजल्या होत्या माऊली, की त्या बांधावरून हा संसार सुरू झाला. आणि त्यातून एक उत्तम पद्धतीने शेतीत भरभराट करून एक वेगळा शेतीचा प्रयोग करत असताना अंजिराच्या शेतीमध्ये स्वतःचं नाव कोरलं गेलंय. तेव्हा या जाधव कुटुंबाला माझा मनापासून नमस्कार. आता बहिणीला प्रश्न विचारतो. ताई, जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर वहिनीला तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघा, ते द्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं. आता तुम्ही जिथे बसलायत ना, त्याच्या पाठीमागे ना एक मोठा दगड आहे, खूप मोठा दगड आहे. त्या दगडाचा रंग कुठला आहे? ब्राऊन, काळा. अभिनंदन. नणंदबाईंनी तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. नमस्कार. तुम्हाला मला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा माझ्या फॅमिलीचीच मागल. माझ्याकडनं काही थोडीफार चूक झाली असेल तर मला त्यांनी क्षमा करावी. तुम्ही? मी सर्वांसाठी तर माझ्या वतीनं, वडिलकीच्या नात्यानं सर्वच काही काम करतो, पण काम करण्याच्या ओघात कदाचित चुकून कधी काही अनपेक्षितपणे काही चूक झाली असेल तर मी सर्वांचीच, मग त्याच्यामध्ये माझे मित्र, माझे मोठे बंधू समान आहेत, बापूसाहेब जाधव, त्यांच्या मिसेस गायत्री जाधव, त्यानंतर आमचे दाजी आहेत, माझी बहीण आहे, माझे भाऊ आहेत, माझे मावस भाऊ आहेत, माझी आई आहे, माझी मुलं आहेत, या सर्वांचीच जर काही अनपेक्षितपणे माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर मी मनोमन माफी मागतो. धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? धन्यवाद देतो तर ह्या सर्वांनाच मी धन्यवाद देईल. अगदी तुमच्यासहित सर्वांनाच धन्यवाद देईल. कारण आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याचबरोबर हे सर्वच जण माझ्याबरोबर आलेत आणि या सर्वांच्याकडेच पाहून मला जी ऊर्जा मिळते, त्यामुळे मी आज इथपर्यंत आणि या सर्वांना घेऊन मी इथपर्यंत आलो, या ठिकाणी आहे. यापेक्षा मला वाटत नाही की अजून काही जीवनात हवं. जे मिळालं, जे दिलं परमेश्वराने यांच्या कृपेने सर्व भरपूर दिलंय आणि त्यामुळे मी या सर्वांचेच धन्यवाद मानेन. तुम्ही? धन्यवाद. धन्यवाद मी सर्वांचेच मानते. प्रथम माझ्या मिस्टरांचे, माझ्या सासूबाईंचे, माझ्या दिरांचे, नंदेचे, माझ्या मुलांचे. मला सर्वच जण मला खूप साथ देतात. ते सगळ्यांचे धन्यवाद. त्या सर्वांचे मी धन्यवाद. आणि मी झगडे तुमचे धन्यवाद मानतो. बांधावर गेले नसते तर बांधेकरांपर्यंत पोहोचले नसते. नाही, पण खूप छान वाटतंय मला. बरं वहिनी, मला सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला अजून जास्त आनंदी होतील? थोडासा रागीटपणा कमी करा. कमी केला पाहिजे. हो, लेकीचं पण लगेच मान हल्ली आहे. आणि वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, ती आई अशीच राहिलेली ठीक आहे. काय बदल केला तर तो नक्कीच, कारण जो मूळ स्वभाव आहे तो मला वाटत नाही की त्यामध्ये किती बदल झाला तरी माणूस बदलेल. बरं, मला तुला विचारायचं आहे की तू सांग आता की
म्हणजे जसं आता आई म्हणाली की थोडं रागावरती कंट्रोल केला तर आणखी आनंदी होतील आणि ते तब्येत सुद्धा आणखी चांगली राहील. तुझं काय म्हणणं आहे? हो आहे ते, पण जिथे रागवायचं तिथेच रागवतात. कधी कधी थोडेसे जास्त हायपर होतात. तेवढं कमी केलं हां, पाहिजे. थोडंसं कमी होईल ते. तुझं काय म्हणणं आहे रे? नाही, मला जसे आहेत तसे दोघं आवडतात. राग पण पाहिजे थोडासा, अख्खं कमी करून पण चालणार नाही. असं जसं आम्ही मेंटेन झालोय, मला तसं आवडतं दोघांचं सोबत. दोघेही आनंदात आहात, तुम्ही आनंदात आहात, तुम्ही आनंदात राहा. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा आहेत. आणि आता महत्त्वाचा क्षण आलेला आहे तो म्हणजे या माऊलीच्या सन्मानाचा. कारण मगाशी गणेशजींनी बोलताना खरं तर या भागात ओघात सांगितलं जे महत्त्वाचं होतं की खरंच नम्रपणे त्यांनी एका गोष्टीची कबुली दिली की या वहिनी गृहलक्ष्मीच्या पावलानं या जाधव कुटुंबात आल्या आणि भरभराट सुरू झाली, प्रगती झाली, उत्तरोत्तर छान झालं या कुटुंबाचं. त्यामुळे या गृहलक्ष्मी या स्त्री शक्तीचा आता आपण सन्मान करणार आहोत. आणि तो सन्मान करत असताना तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार यासाठी ताई आणि दादा या दोघांमध्ये खेळ होणार आहे. आणि या दोघांमध्ये मला बघायचं आहे आज आईला पैठणी मिळवून कोण देणार आहे, दादा की ताई. बघूया हा खेळ. खेळ सोपा आहे. डायस टाकायचा आणि 6 गुण आले पाहिजेत वरती, सगळ्यात 6 झाले की ती बाहुली पुढच्या नंबरवर जाणार. सर्वात आधी ती बाहुली 3च्या पुढे 4 वरती म्हणजे या टिपवाईवरून खाली पडली पाहिजे. दोघेही खेळाला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात आधी हा खेळ जे कोणी पूर्ण करणार ते आज आईला पैठणी मिळवून देणार. तर बघूया ताई की दादा. 1 2 3. सहा. अरे वा, तो गेला पुढे. शेवटचा 1 आहे. संधी कोण जिंकणार शेवटच्या क्षणी? अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि शुभेच्छा. झी मराठीकडून चांदीचं नाणं. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तेव्हा या जाधव कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.